Yes, hi, hello everyone. This is Saili Dindolkar, clinical dietitian and nutritionist, and I am representing Shwas for You Polyclinic. I am a founder of Shwas for You Polyclinic, Alternative Medicine Polyclinic, and I would like to introduce you Shwas for You first. Shwas for You clinic मध्ये आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, म्युझिक थेरपी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, हिप्नोथेरपी, मायसेल्फ न्यूट्रिशन, क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स असे आम्ही सगळे कन्सल्टंट्स आहोत आणि वी ऑल लुक आफ्टर पेशंट्स अँड वी ट्राय टू हेल्प पेशंट विथ ऑल दिस थेरपीज अँड naturally how we can heal the patient. That is our intention, that is our motto. सो आज मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या होमिओपॅथी कन्सल्टंट ज्या आहेत डॉक्टर सुजाता पवार, शी इज MD होमिओपॅथी, त्यांना इंट्रोड्यूस करते. अँड सुजाता मॅडम चा 12 वर्ष प्लस 12 इयर्स प्लसचा एक्सपिरियन्स आहे इन होमिओपॅथी जनरल मेडिसिन. So I would like to welcome her for this Facebook Live for the first time. आणि आता आपण त्यांना जरा प्रश्न विचारूयात. अँड आजचा विषय आहे स्किन डिसऑर्डर्स अँड होमिओपॅथी अँड स्पेशली इन रेनी सीझन. सो देर आर मेनी क्वेश्चन्स आय एम हॅव्हिंग. सो लेट्स we can start with Dr. Sujata Pawar. Just over to her. पण over to her म्हणायच्या आधी I have some question for her. So सगळ्यात आधी खूप कन्फ्युजन आहे लोकांना. खूपच म्हणजे जेवढं मी लेमन्स लँग्वेज जेवढं मला मी लोकांशी बोलल्यावर कळतं. सो मला काही प्रश्नांची उत्तरं सुरुवातीला हवेत बिफोर वी गो टू स्किन, की व्हॉट इज होमिओपॅथी. सगळ्यात आधी होमिओपॅथी ही एक मॉडर्न सायंटिफिक ट्रीटमेंट मेथड आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी डोसमध्ये पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते आणि इझिली पेशंट क्युअर होतो. त्याच्यामध्ये पेशंटचा मनाचा, शरीराचा, बाकीच्या सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो. ओके. सो आता ही ट्रीटमेंट कशी करतात किंवा व्हॉट इज द प्रोसेस वेन पेशंट कम्स टू यू, त्यावेळेला तुमच्या कशा असेसमेंट्स असतात, ह्याचे थोडेसे आम्हाला डिटेल्स सांगितले तर बरं होईल. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी, कोणतीही कंप्लेंट असेल तरी पण आम्ही त्याला प्रथम त्याचे केस टेकिंग घेतो. त्याला त्याचं सगळे डिटेल माहिती, त्याच्यानंतर त्याची जे काय कंप्लेंट्स असतील त्याच्याशी रिलेटेड सगळे प्रश्न म्हणूयात किंवा माहिती, त्याच्यानंतर त्याची फॅमिली हिस्ट्री, पर्सनल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, त्याच्यानंतर त्याची पास्ट हिस्ट्री कन्सिडर केली जाते. ओके. त्याचा स्वभाव पेशंटचा. ओके. सो म्हणजे बिहेवियरल पॅटर्न्स वगैरे पण याच्यामध्ये बघितले जातात. त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे होमिओपॅथीमध्ये. ओके. तर तेही कन्सिडर केलं जातं. ओके. हा, म्हणजे मला थोडा अंदाज आहे की होमिओपॅथीचे असेसमेंट टेक्स लाईक एन आवर, एखादा तास लागतो पहिल्या असेसमेंटला तर नक्कीच. थोडासा वेळ लागतो कारण पेशंटचा डिटेल स्वभाव जर आपल्याला माहित असेल तर औषध द्यायला जास्त सोपं जातं. राईट. सो मी असा अजून दुसरा प्रश्न, नॉर्मल प्रश्न रिलेटेड टू होमिओपॅथी, की होमिओपॅथीचे ट्रीटमेंट इज अ लॉंग टर्म ट्रीटमेंट बट इट विल हेल्प अस टू वर्कआउट फ्रॉम रूट्स त्या एखाद्या कंडिशनच्या. सो त्याच्यावर थोडंसं ब्रीफ करा. ओके. ऍक्च्युली नॉर्मल ट्रीटमेंट असं म्हणाल तर अॅक्यूट आणि क्रॉनिक अशी डिसीजची कंडिशन असते. जर पेशंट डायरेक्टली होमिओपॅथीकडे आला, फर्स्ट टाइम जर काही आजार किंवा त्रास झाला असेल तर ते होमिओपॅथला इझी पडतं ट्रीटमेंट द्यायला. जर त्याने लोकल ट्रीटमेंट घेतली, पुन्हा ट्रीटमेंटला डिले केला तर मात्र उशीर नक्कीच होतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये. त्यामुळे पेशंटला असं वाटतं की होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही फार घेताना उशीर होतो म्हणजे क्युअर व्हायला. राईट. ऍक्च्युली तसं नाहीये. ओके. राईट. ग्रेट. आता आपण स्किन बद्दल थोडंसं, आता जनरल स्किन ट्रीटमेंट डिसऑर्डर्स ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा आणि मग अजून माझे प्रश्न आहेत त्याचे मला उत्तरं द्या. जनरली स्किन, पहिल्यांदा आपण स्किनचा थोडा विचार करूया. नॉर्मली स्किन प्रत्येकाचं स्वप्न असतं नित सुंदर स्किन असणं. स्किन ही एक आपलं रिफ्लेक्शन आहे.
बॉडीमधले जे डिसीजेस होतात त्याचं स्किन हे रिफ्लेक्शन दाखवते. स्किन मध्ये मेनली डर्मिस, एपिडर्मिस आणि सबक्यूट लेअर अशामध्ये स्किन डिवायडेड असते मेनली. त्यामुळे तुमचे जे इंटरनल डिसीज असतील, सपोज रेस्पिरेटरी म्हणा किंवा पीसीओडी, हार्मोनल डिसीज म्हणा, त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा ती स्किन दाखवते. ओके, तर कॉमनली स्किन कंप्लेंट्स आपण बघितलं तर ॲक्ने, एक्झिमा, डर्मॅटायटिस, त्याच्यानंतर आर्टिकेरियल रॅश, त्याच्यानंतर सोरियासिस, या अशा बऱ्याच कॉमन स्किन कंडिशन्स आहेत. फंगल इन्फेक्शन्स. ओके, फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन आजकाल खूप बघितले Yes, जातात. yes. सो आता तुम्ही थोडक्यात काही या डिसऑर्डर्स वर ब्रीफ कराल का? म्हणजे किंवा एखादी कंडिशन घेऊन मला एक्झाम्पल, जसं फंगल डिसऑर्डर आहेत किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत स्किन डिसऑर्डर्स मधले, किंवा सोरायसिस आहे, याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? फंगल इन्फेक्शन बद्दल थोडंसं बघूया. ओके. फंगल इन्फेक्शन आज ही एक खूप कॉमन कंडिशन आहे. त्याच्यामध्ये पेशंट फंगस मोस्टली डॅम्प वेदरमध्ये जास्त ग्रो होतो. ऍक्च्युली प्रत्येक ह्युमन बिंगच्या स्किनवर फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे सगळं प्रेझेंट असतं. पण जिथे त्याचा इम्युन रिस्पॉन्स थोडा लो होतो, तो बॅक्टेरिया किंवा फंगस लगेच अपॉर्च्युनिटी घेतो टू इन्फेक्ट द स्किन, टू अटॅक द स्किन. आणि त्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन्स फ्रॉम हेड टू टो आर मोस्ट कॉमन विथ डिफरंट टर्म्स और नेम्स. राईट. जेव्हा स्कॅल्प मध्ये होतो तेव्हा आपण त्याला टीनिया कॅपिटिस म्हणू शकतो. इन्व्हायरल ग्रोइंग रिजन मध्ये तेव्हा तो वेगळा होतो. त्याच्यानंतर पायांच्या बोटांमध्ये किंवा हाताच्या बोटांमध्ये होतो तेव्हा तो टीनिया पेडिस वगैरे असं त्याचे नेम्स आहेत. त्याच्यानंतर फंगसचे मेन सिम्पटम्स काय आहेत? इचिंग, त्याच्यानंतर तुम्हाला रेडनेस ऑफ स्किन, ड्रायनेस ऑफ स्किन, फ्लेकी स्किन आणि इरिटेशन होतं खूप. ते एक आहे. जेव्हा फंगसचा पेशंट येतो आमच्याकडे, प्रत्येक फंगस असलेल्या पेशंटला सेम ट्रीटमेंट नसते. बरोबर. त्याचं सगळं केस हिस्ट्री घेऊन त्याला काय ट्रीटमेंट द्यायची, तर कॉन्स्टिट्यूशन आपण जे म्हणूया, मेंटल, फिजिकल पेशंटचं सगळं पाहून मगच ट्रीटमेंट दिली जाते. त्यानुसार ठरतं ते. मला नव्हतं माहिती डिटेल्स. बरं, एनिवेज, सो आता मला सांगा की अजून एक प्रश्न रिलेटेड टू द फंगल अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन. It can spread all over the body. Yes. It can spread easily. Yes. And scratching or our hands is one of the medium to spread. Scratching our hands, clothes, and then any items used by person to person like comb, Okay. towels, Right. cloths, Right. etc. म्हणजे काही घरांमध्ये असतं असं कॉमन असतं. बरोबर. राईट. मेंटली जर आपण विचार केला, मोस्टली फंगल असलेले म्हणजे अस्वच्छता, स्वच्छता न ठेवणे म्हणतो. त्याच्यानंतर मेंटल कंडिशन जर विचार केला तर ते लो, डिप्रेस्ड पर्सनॅलिटीज, अच्छा, अशाही असतात. म्हणजे हे इन्फेक्शन्स आर मोर प्रोन टू द पीपल हू हॅज दिस काइंड ऑफ बिहेवियरल पॅटर्न, किंवा त्यांचं स्टेट ऑफ माइंड त्यावेळेला तसं असेल तर ते त्यावेळेला ह्या अशा कंडिशन्स जास्त होण्याची शक्यता असते. It's a favorable condition. It's a favorable condition for this guy. So अजून कुठले कंडिशन्स आर मोर फेवरेबल, लाईक example high blood pressure and fungal infection or any skin disorder? Is it something like that? Not like that. Not really. No, आपण ते कनेक्ट नाही करू शकत. ऍक्च्युली तुमची इम्युनिटी किंवा मेंटल सेन्सिटिव्हिटी जिथं लो दाखवते तिथं इन्फेक्शन कॅच होणार त्याच्यामध्ये. ओके, ग्रेट. म्हणजे आता थोडंसं मला तुम्ही हे मेडिसिन्स ठेवले इथे ह्याच्याबद्दल सांगा. अँड त्यानंतर आपण अजून FB लाईव्ह मध्ये स्किन डिसऑर्डर्स पर डिसऑर्डर केस स्टडीज आपण डिस्कस करूया. आय थिंक सो दॅट विल बी मोर हेल्पफुल फॉर अस. होमिओपॅथिक मेडिसिन्स हा एक इझी टू टेक असतात इन ऑल एज ग्रुप्स, फ्रॉम न्यूबॉर्न टू ओल्ड एज. एक तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही स्वीट पिल्स देतो किंवा डायरेक्टली टंगवर
ड्रॉप्स टाकतो. अच्छा हो हा. टंगवर ड्रॉप्स टाकू शकतो मेडिसिन्सचे. इनहेलेशन थ्रू स्किन अशी देऊ शकतो मेडिसिन्स. ते इझी टू टेक असतात. विदाऊट पाण्याची सुद्धा गरज नसते तुम्हाला. च्युएबल असतात. थ्रू टंग जेव्हा ते च्यू करतो तेव्हा त्याची ऍक्शन थ्रू टंग चालू होते त्या मेडिसिन्स मध्ये. आणि होमिओपॅथिक मेडिसिन हे अगदी सेल्युलर लेवलला ऍक्ट होतात की जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच दिसायला लागतो इंटरनली. तुमची बॉडीची इम्युनिटी इट्स अ स्टिम्युलस होऊन बॉडी तुमची क्युअर करायला लागते डिसीज ऍक्च्युली. ओके. तर आता मला मेडिसिन्सशी रिलेटेड एक प्रश्न अजून आहे की हे तुम्ही युजली 1 आठवडा 2 आठवडे असे मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. त्याच्यामध्ये बरेच काही कॉम्बिनेशन्स ऍड केलेले असतात. आफ्टर सर्टन टाइम एखादा महिना झाला, एखादा विसरतोय माणूस घ्यायला वगैरे, तर त्याचे इफेक्ट कमी होतात का? नाही, अजिबात नाही. एकतर याच्यामध्ये कॉम्बिनेशन दिले मिळतात होमिओपॅथीमध्ये. अच्छा. होमिओपॅथिक पर्सनॅलिटी यासाठी विचारली जाते की त्याचं युनिक मेडिसिन निघतं वेगळं आणि तेच मॅच करून दिलं जातं. अशा वेळेस गरज लागली तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी किंवा फॉलोवेल असं मेडिसिनचा विचार केला जातो. अदरवाईज कॉम्बिनेशन मध्ये नाही दिलं जात. आणि त्या प्रत्येक मेडिसिनचा एक ठराविक डेज मध्ये टाइम असतो. तो 40 डेज 50 डेज असं त्या ऍक्ट होत राहतो ऍक्च्युली. जर एखाद्या वेळेस मेडिसिन समजा तुम्ही हे या टाईपचं मेडिसिन आम्ही देतो ते घ्यायचं जर चुकून राहिलं तर इट्स ओके. तुम्ही नेक्स्ट डोस घेऊन ते रिकव्हर होतं ना. अजून एक प्रश्न की होमिओपॅथी मेडिसिन्सचे काही साईड इफेक्ट असतात का? नाही, होमिओपॅथिक मेडिसिनचे काही साईड इफेक्ट्स नाही आणि ती सेफ अँड इझी टू टेक आहे. हे रिसेंटली आय गॉट टू नो फ्रॉम सम ऑफ माय क्लोज रिलेटिव्ह की होमिओपॅथी मेडिसिनचे साईड इफेक्ट. आमचं जे डिबेट चाललं होतं की नाही होत होमिओपॅथी मेडिसिनचे साईड इफेक्ट. पण येस, जनरली तुम्ही प्रॉपर केस हिस्ट्री आणि प्रॉपर स्टडी करून जर दिला तर नक्कीच नाही होत साईड इफेक्ट. ओके, दॅट्स इट फॉर नाव. सो वी वॉन्ट गो लॉंग. पण नक्कीच स्किन डिसऑर्डर्स बद्दल आपण पर डिसऑर्डर वी विल हॅव अ केस स्टडी डिस्कशन विथ डॉक्टर सुजाता. आणि आपण पुढच्या FB लाईव्ह मध्ये मॅडम बरोबर असे सिरीज ऑफ डिस्कशन्स करूया सो दॅट इट विल बी हेल्पफुल फॉर यू ऑल टू नो अबाउट स्किन डिसऑर्डर अँड हाऊ होमिओपॅथी कॅन हेल्प इन टू दॅट. Yes. Thank you so much for being there for this FB live. Thank you audience. Thank you for watching us. All right.